जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तुझ्या कीर्तनात झालो आणि मानसात आलो, तुझ्या कीर्तनात झालो आणि मानसात आलो. हरी नामाचा गजर केला मला मी गावलो, हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ, श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा, गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा. बंधू येईल माहेरी न्यायला, बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची येईल न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. सण वर्षाचा हा गौरी गणपती, सण वर्षाचा गणपती, सण वर्षाचा गणपती. इथं येईल आनंदाला भरती, ये आनंदाला भरती, ये आनंदाला भरती. साडी चोळी नवी हो, साडी चोळी नवी नेसून मिरवायला, गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. जय जय रामकृष्ण हरी. आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भक्तिमय सोहळ्यामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. आज आपण आलो आहोत पुण्याच्या मानाच्या दुसऱ्या गणपतीला, अर्थात तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ इथे. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे आणि या देवीच्या परिसरामध्ये हा गणपती असल्यामुळे या मंडळालाही तांबडी जोगेश्वरी मंडळ असं म्हटलं गेलं. आज आहे गौरीपूजन. तुम्हा सगळ्यांना गौरीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकदा सगळ्या स्त्रिया असुरांच्या संहाराला कंटाळून महालक्ष्मी गौरीकडे गेला. गौरीने त्यांचं गाऱ्हाणं ऐकलं आणि असुरांचा संहार केला आणि या स्त्रियांच्या पतींना तसंच भूतलावरील सर्वांना अक्षय असं आयुष्य प्राप्त व्हावं, सुख समाधान प्राप्त व्हावं असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून गौरींना वंदन करण्याची, गौरींची पूजा करण्याची प्रथा आहे. चला तर मग आपणही वळूया आपल्या श्री अष्टविनायक दर्शन कथेकडे. कथाकार आहेत हरिभक्ती परायण गजानन महाराज शास्त्री पवार. दोन्ही हात वर करा, असे हात हलवा. नमः पार्वतीपतये, हर 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 महादेव. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. वदनी श्री विघ्न विनाशक गावा, हृदय जागावा
वदनी टाळी, टाळी, टाळी. विघ्नविनायक गावा आनंदमय, मंगलमय. जागावा वदनी श्री विघ्नविनायक हे गावा महागणपती भगवान विघ्नविनायक गावा ज्याचे पद पंकज रजसुरसवे मस्तके धरावे ज्याचे पद पंकज रजसुरसवे मस्तके धरावे ज्याचानत भक्त जनांच्या संगे भवताप सरावे ज्याचानत भक्त जनांच्या संगे भवताप सरावे तो हा गणराज वदन मागावा रंगी जागावा वदनी श्री विघ्न विनायक गावा हृदय जागावा वदनी श्री विघ्न विनायक गावा हृदय जागावा हृदय जागावा हृदय जागावा दोन्ही हात वर मोठ्या प्रेमानं बोलिये गणराज गणपती महाराज की पुंडली गवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय संत जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई की जय उमापति महादेव की जय रमापति रामचंद्र की जय पवन सुत हनुमान जी महाराज की जय बोलो रे भाई सब संदन की जय गौरी माता की महालक्ष्मी माता की जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय भारत माता की जय सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अपने अपने माता पिताओं की आज के आनंद की आपण महालक्ष्मीला आज जेवू घालणार आहोत. हो शेतामधून आता हिरवे हिरवे गार आपले शेतात जाऊन वावरात जाऊन मस्त आंबाड्याची भाजी पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या रानमेवा माहेरी आलेल्या या गौरीला आणि लक्ष्मीला तुम्ही आज जेवू घालणार आहात. काय आनंद आहे खरंच. हे जे उत्सव आहेत ना उत्सव हे जीवनामध्ये उत्साह निर्माण करणारे असतात. आपली भारतीय संस्कृती ही एवढी सर्वश्रेष्ठ आहे एवढी सर्वश्रेष्ठ आहे. उत्सव पाहिजे कारण त्यांना उत्साह निर्माण होतो. नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये कर्मणे ज्ञानिने चैव भूयो भूयो नमाम्यहम्.
विश्वाचार्यं जगद्वन्द्यं विवेकानन्दरूपिणं वीरेश्वरात् समुत्पन्नं सप्तर्षिमण्डलागतम् ज्ञानभक्तिप्रदातारं पद्माक्षगौरविग्रहं ध्यायेद्देवं ज्योतिपुञ्जं लोककल्याणकारिणम् अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे अशा वाङ्मय रूपी गणराज गणपतीच्या चरणी दोन्ही हात जोडून साष्टांग प्रणिपात करा. माय बापा हो, आज गणराजाच्या मातोश्री गौरी माता म्हणजे आपण ज्याला आपल्या भाषेमध्ये महालक्ष्मी म्हणतो, ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी, एक गौरी आहे एक लक्ष्मी आहे, त्यांचं काल आगमन झालंय आणि आज महालक्ष्मी जेवणार आहेत. त्याच्यामुळे आजचा स्वयंपाक आंबाड्याची भाजी असेल, ते दिव्याची छान छान पैकी नैवेद्य असतील, ते दिव्यांची आरास असेल. सकाळी सकाळी आता मस्त छान पैकी आपल्या गणराज गणपतीची आरती संपन्न झाली. मस्त घंटी वगैरे वाजवून अगदी असं गालामध्ये मारून काही चुकलं असेल, बाबा हे गणपती राजा गणपती बाप्पा आम्हाला माफ कर असं म्हणून आपण मोठ्या प्रसन्नतेनं आज गणरायाची आरती केली. आणि काय तुमच्या घरामध्ये चमचम 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 मस्त हा लाइटिंग चमकते. ते फिरते लाईट लावलेत, तुम्ही बेगड लावलेत, झिरझिऱ्या लावल्यात, आणि कुणी धान्याच्या राशीवर, कुणी त्या गाडग्यांवर उतरंड करून 2-2, 4-4 गाडगे मांडून, कुणी आयत्याच आपल्या महालक्ष्म्या असे हात असलेल्या, म्हणजे देण्याची दातृत्व वृत्ती त्या महालक्ष्मीची गणरायाच्या उपस्थितीमध्ये मी तुला कमी पडू देणार नाही माझ्या भक्ता. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणं. काही जणी आयत्या मूर्ती बसवलेल्या आहेत. अगदी सुंदर सुंदर मखर तुमच्या घरामधलं अगदी चमचम 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 चमकताय. घरातल्या आमच्या मायमावल्यांनी सुंदर सुंदर अगदी नवे कपडे घातलेत, सुंदर साड्या साज शृंगार केलाय. आमच्या माता भगिनींनी, माझ्या मुली माझ्या पुरी किती सुंदर दिसतात, आमच्या माया बहिणी किती छान दिसतात. कुंकुम तिलक लावतायत. गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तम्योपभय श्रीम असं म्हणत म्हणत आपण महालक्ष्मीला आज जेवू घालणार आहोत. हो, शेतामधून आता हिरवे हिरवेगार आपले शेतात जाऊन वावरात जाऊन मस्त आंबाड्याची भाजी, पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या, रानमेवा, माहेरी आलेल्या या गौरीला आणि लक्ष्मीला तुम्ही आज जेवू घालणार आहात. काय आनंद आहे खरंच. हे जे उत्सव आहेत ना, उत्सव हे जीवनामध्ये उत्साह निर्माण करणारे असतात. आपली भारतीय संस्कृती ही एवढी सर्वश्रेष्ठ आहे, एवढी सर्वश्रेष्ठ आहे. उत्सव पाहिजे, कारण त्यांना उत्साह निर्माण होतो. आता तुम्ही आपले जन्मदिन साजरे करता, वाढदिवस साजरे करता, ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सोहळा सुरू आहे ते वैकुंठवासी गणपतरावजी जगताप बाबा, त्यांचे कर्तृत्ववान मुलं आहेत. काय आहे, एकेन अपि सपुत्रेण भूषितेन सुभित्यया विराजती कुलम सर्वम चंद्रेण रजनी यथा. याचा अर्थ असा आहे, खानदानीमध्ये एकच मुलगा असावा, पण तो विद्या विभूषित म्हणजे संस्कार क्षम असावा. हो, त्याच्यावर संस्कार असावे. जसं सिंहिणीला एकच लेकरू असतं, पिल्लू असतं, सिंह.
भूषदेन सविद्यया. सिंहिणीला एकच सिंह असतो, पण तो जंगलाचा राजा असतो. मग कोंबडीच्या मागे पिल्ले मरणाचे, डुकरीनीच्या मागे मरणाचे पिल्ले, मुर्गी के पूत घणो आगे पीछे थाट. अरे कोई बिल्ली ले गई, कोई चिल्ली ले गई, हो गई बाटाबाट. तिथंच मिळणे तिला किती येत. नुसता उताडा असून काही फायदा नाही. म्हणून वैकुंठवासी गणपतराव बाबा यांच्या पोटी हिरे जन्माला आलेत. बरं आमचे राजेंद्र शेठ. आणि आज ज्यांचा जन्मदिन आहे ते आमचे आदरणीय संजू भाऊ जगताप. टाळी वाजवा त्यांच्याकरता. संजू दादा तुम्हाला आशीर्वाद आहे संजू भाऊ. आणि हे कुटुंबच फार गोड आहे आमचे वारकरी महामंडळाची. आणि मी जितक्या दिवसापासून आपली कथा सुरू आहे त्यांची धडपड पाहतोय. काय आहे माय बहिणीनो, अवधूतांनी 24 गुरु केलेत. श्रीमद भागवताच्या स्कंदामध्ये वर्णन आहे. त्याच्यात एक गुरु निरीक्षण करणार आहे. तुम्ही तर बसलात, तुम्ही घरामध्ये जिथं जिथं मोबाईलवर तुम्ही जर ही कथा ऐकत असाल, तुम्ही कसे बसलात, तुम्ही काय करताय, तुमचं निरीक्षण कसं आहे. आणि मी सुद्धा निरीक्षण करतोय त्यांचं. ते आमचे वारकरी महामंडळाचे वयोवृद्ध आहेत, वयानं ज्येष्ठ आहेत. आमचे हरिभक्ती परायण आदरणीय विजू सेठ जगताप. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा महाराजांच्या. म्हणजे त्यांच्या वयाकडे जर पाहिलं, मी त्यांचं वय झालं असं म्हणणार नाही, कारण तो अभिबी एव्हरग्रीन आहे. पण 60 वर्षानंतर सरकारी नियमानुसार माणूस रिटायर्ड होत असतो. आणि एकदा माणूस रिटायर्ड झाला की त्याच्यावर सायकोलॉजिकल अशी बॉथरिंग केलं जाते की बुवा रिटायर्ड म्हणजे टायर्ड. बर का? हो, म्हणजे टायर्ड म्हणजे थकलेला. आता काय तुला काही काम नाही, आता झालं, आता फक्त उरलेला पेन्शनचा पगार सरकारनं द्यायचा आणि तो त्या म्हाताऱ्याला त्या माणसानं घरी आणून द्यायचा, बस टायर्ड. पण आमच्या विजू शेठकडे पाहिल्यानंतर मला असं म्हणावं वाटतं बरं का विजू महाराज, की ना टायर्ड हो, ना रिटायर्ड हो, ना टायर्ड हो, ना रिटायर्ड हो. अरे मेरे यारो, मैं तो सबसे बड़ा शायर हूं. ना कायर हूं, ना कायर हो. त्यांची धडपड पाहून मला असं वाटतं, एक दूसरों के दिलों में जोड़ने वाला मैं सबसे बड़ा वायर हो, ना कायर हो. म्हणून लक्षात घ्या. आता जे बेसिंग मध्ये भांडे पडलेत ना, हे टोपलं भर भांडे स्वयंपाकाचे, जाऊ द्या आता, राहू द्या, आपण उद्या घासू. ज्या बाईच्या बेसिंग मध्ये रात्रभर भांडे खरकटे पडलेले असतात, लक्ष्मी रात्रीच्या वेळेला येते आणि बघते आणि ती नाराज होते, त्या लक्ष्मीच्या पुढं अ शब्द लागतो, त्याला म्हणतात अलक्ष्मी. त्याला एक दुसरा शब्द आहे दुर्दशा, किंवा आपल्या खेड्यातल्या भाषेत अवदसा. बांधवांनो, ज्यांच्या पुण्य पावन चरणकमली प्रत्यक्ष ज्ञानमयी गंगा, ब्रह्ममयी ब्रह्मपुत्र आणि योगमयी यमुना सतत प्रवाहित आहे, असे कैवल्याचे धगधगते पुतळे, धगधगते कैवल्याचे धगधगते प्रवाह म्हणजे हे अष्टविनायक आहेत. गणराज गणपती सर्वांना आनंद देणारा, प्रसन्नता देणारा असा हा गणराज आहे. म्हणून आपल्या घरामध्ये जो आनंद आहे ना आज, फारच आगळा वेगळा आहे.
मला तुम्ही सांगा, आज ज्या काही गौरी आलेल्या आहेत, गणपतीच्या बरोबर ज्या गौरींचं आगमन झालंय, कशासाठी असेल बरं? जरा विचार करा बरं. घरामध्ये नाते संबंध वातावरण एक संघ ठेवण्याकरिता, बांधिलकी मजबूत ठेवण्याकरिता, वा वा, हे सगळे सण उत्सव उत्साह निर्माण करण्याकरिता आहेत. उत्साह काय, माणसाच्या जीवनामध्ये जर उत्साह नसेल ना, तो माणूस जिवंत असून काही कामाचा नाही. बरं का दादा? काय नाही, काय नाही, बिलकुल नाही. कारण लक्ष्मी सुद्धा त्याच्याच जवळ जाते. उत्साह संपन्नम अदीर्घ सूत्रम क्रिया विदिज्ञम व्यसनेश्व सक्तम शुरम कृतज्ञम दृढ सहृदम च लक्ष्मी स्वयं याति निवास हेतु. तुम्हाला लक्ष्मीला आपल्याकडे बोलवायचं आहे ना. लक्ष्मी चंचल आहे, ही कोणाकडे जात नाही. नाही नाही, ती भाग्यवंताकडेच जाते. चंचल आहे. तुम्हाला जर तिला आपल्याकडे बोलवायचं असेल ना, लक्ष्मीला, त्या गौरीला, त्या महालक्ष्मीला जर आपल्याकडे बोलवायचं असेल, तर पहिल्यांदा पहिला गुण आपल्यात पाहिजे, उत्साह संपन्नम. चेहऱ्यावर तुमच्या फारच आनंद आणि प्रसन्नता पाहिजे बरं का. हो, नाहीतर आगी असं मरेल, मोरताडेल तोंड, त्याच काळटक पहिलंच ते तोंडाकडे पाहा वाटत नाही. आणि त्यातले त्यात त्याच्या तोंडावर 12 वाजलेले. अरे मेकअप जरी नाही केला ना, तरी असं वेकअप वाटलं पाहिजे. वेकअप एकदम उत्साही प्रसन्न. आणि ती प्रसन्नता पैसे खर्च करून आणताच येत नाही. भगवंतानं, परमेश्वरानं, नियतीनं आपल्याला असं आपल्याकडे शस्त्र दिलंय, ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्न हसायचो. अरे बघा, हे जे मी करतोय ना, अरे वा वा वा. मला सांगा, काय बिघडलं सांगा. नाही तर इतके लोक कायच करावं, लय तकलीफ व्हायला गेलं, काय सांगू. अरे तुला झालंय काय? म्हणून तुम्ही आपल्या देवांचे फोटो पहा, तुम्ही महादेवाचा फोटो पहा बरं विशेष, तुम्ही भगवान गोपाल कृष्णाचा फोटो बघा, तुम्ही सगळ्या देवांचे फोटो बघा, एकदम प्रसन्न आहेत. का कोणी एखादा फोटो टेन्शन मध्ये दिसला का तुम्हाला? जो टेन्शन मध्ये फोटो आहे तो लावतच नाही. लक्षात ठेवा. म्हणून चेहऱ्यावर आनंद पाहिजे बरं का. उत्साह, उत्साह संपन्न. तुम्हाला लक्ष्मी हवी ना, तुम्हाला आनंद हवाय ना, तुम्हाला गौरी हवी ना, तुम्हाला आजचा माझा महागणपती, रांजणगावचा गणपती हवाय ना. तो महागणपती, नुसता गणपती नाही, रांजणगावचा. शिरूर तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये. तुम्ही कालचा एक गणराज तो ऐकला, त्याचा अनुभव घेतला. पण शिरूर तालुक्यातला रांजणगावचा हा गणराज गणपती पाहिजे ना. पहिलं सूत्र उत्साह संपन्नम, एकदम प्रसन्न. दुसरं आहे अदीर्घ सूत्रम, आपलं काम वेळेवर करणारा. नाही तर मग करू बुवा, पाहू बुवा. अहो ते एक एवढा आळशी होत बरं रविवार, लयच आळशी होत. ते इतकं आळशी होत की त्याच्या आळशीपणावर खुश होऊन त्या राजानं त्याला आळशी सम्राट नावाचा पुरस्कार द्यायचं जे घोषित केलं.
की याच्यासारखा आळशी माणूस आम्ही आतापर्यंत पाहिलंच नाही. तर तुम्हाला आता आम्ही पुरस्कार देणार आहेत आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या दरबारात या ठिकाणी पुरस्कार घ्यायला. आता तो आळशीच ना, तो म्हणला बा आता कोण जाईल तिथं आणि ते कोण हातात पुरस्कार घेईल आणि कोण, म्हणजे इतका आळशीपणा त्याला. अरे बापरे. बरं, अधीर सूत्र, आपलं काम लांबणीवर टाकायचं नाही. घरात बी तुम्ही आता गौरी गणपतीचा महालक्ष्मीचा स्वयंपाक करताना मग रात्रीला खूप अनेक प्रकारचे पदार्थ केलेत, सुंदर सुंदर लाडू केलेत, मोदक बनवलेत, दिव्याचा नैवेद्य केलाय, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्यात, पुरणाची पोळी केली, सगळं केलं. महालक्ष्मी जेवल्या सुद्धा. बरं, हो जेवल्या सुद्धा. आणि ज्याने केलं त्या महालक्ष्मी बी जेवल्या. पण मग जेवण चांगलं रट्टावून झाल्यानंतर त्या घरातल्याच महालक्ष्मी म्हणल्या, बाई आता जे बेसिंग मध्ये भांडे पडलेत ना, हे टोपलं भर भांडे स्वयंपाकाचे, जाऊ द्या आता, राहू द्या, आपण उद्या घासू. ज्या बाईच्या बेसिंग मध्ये रात्रभर भांडे खरकटे पडलेले असतात, लक्ष्मी रात्रीच्या वेळेला येते आणि बघते आणि ती नाराज होते. त्या लक्ष्मीच्या पुढं अ शब्द लागतो, त्याला म्हणतात अलक्ष्मी. त्याला एक दुसरा शब्द आहे दुर्दशा, किंवा आपल्या खेड्यातल्या भाषेत अवदसा. म्हणून ज्या बाईचं अंगण घाणेरड आहे, ज्या बाईचं घर घाण आहे, कचरा आहे, जिकडं तिकडं सगळी घाण पडलेली आहे, उकरलेलं आहे, सुंदर सारवलेलं नाही. आता शहरामध्ये तर काय सारवायचा कार्यक्रमच नाही, सारव करायचा कार्यक्रम आहे, फक्त पुसायचा. हे मी तुम्हाला चांगलं पुसतो बरं का, की फरची तुम्ही चांगली पुसता का? फरच्या पुसाव्या लागतात. बेसिंग मध्ये किंवा रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे जी बाई ताबडतोब धुवून टाकते, तिच्या घरात लक्ष्मी असते, अन्नपूर्णा असते. शास्त्र आहे याला. तस्मात् शास्त्रम प्रमाणम दे कार्य व्यवस्थित. याला म्हणायचं अदीर्घ सूत्र. महागणपतीच्या मातोश्री महालक्ष्म्या गौरी जी बसली ना, तुम्ही जेवू घालताय ते सांगतोय. उत्साह संपन्नम अदीर्घ सूत्रम क्रिया विदिज्ञम व्यसनेश्वसक्तम. तुम्हाला व्यसन असलं पाहिजे बरं का. ते माणसाला वा वा महाराज लय चांगलं सांगितलं बा. बाकीचे सांगतात व्यसन सोडा, तुम्ही म्हणता व्यसन करा. अव्यसन करा, पण ज्ञानाचं व्यसन करा, भक्तीचं व्यसन करा, शक्तीचं व्यसन करा, माझ्या भगवत नामस्मरणाचं व्यसन करा. जीवनामध्ये लक्ष्मीच लक्ष्मी. तुमचं दारिद्र्यच निघून गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. तुमचे लहान लहान मुलं जे आहेत, लहान मुलाला झोप पूर्ण होऊ द्यायची, त्याकरता त्यांना रात्री लवकर झोपवायचं. आणि रात्री जो लवकर झोपतो, सकाळी जो लवकर उठतो, लक्ष्मी त्याच्या जवळ जाते. म्हणून जुनी माणसं आमची म्हणायची, लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे. अरे 10 वाजले तरी पठ्या झोपलेलाच आहे. अरे ऊन पडलं बाबा तुझ्या अंगावर, आता तरी उठ. अधीर्घ सूत्र. म्हणून घरामध्ये एकतर अखंड दिवा ठेवा. घरामध्ये सासू आणि सून जर असेल, मी सासवांना सांगतो, त्या सुनेला सुनबाई म्हणूच नका, तिला स्वतःची मुलगीच म्हणा. कारण ती नात्याना आहे सुन. सुन मतलब जो सास की सुनती है वो सुन.
सुन साहेब सुन. बर, पण जर का सासून नुसतं सुन 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 असं जर केलं तर सुनच्या ऐवजी सुन 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 असं होत. सासून सुनेला लयच त्रास देणं जर का सुरू केलं ना, त्या घरातली लक्ष्मी नाराज होऊन जाते. तुम्हाला माहित आहे, आजही खेड्यापाड्यांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे. माझे अनेक शिष्य जे आहेत, 8-8 भाऊ, 10-10 भाऊ, 4-4 भाऊ, 5-5 भाऊ, एकत्र कुटुंब, एकच चूल भेटणार आणि एकाच चुलीवर स्वयंपाक होणार. त्या घरामध्ये असलेल्या ज्या सुना आहेत ना, हो, त्या घरातल्या सुना सगळे घरातले लोक उठायच्या अगोदर उठतात. आपलं सगळं आटोपून, आंघोळ वगैरे सर्व आटोपून, घरचं सगळं काम करून, सकाळचा स्वयंपाक तयार करून त्या सुना शेतामध्ये कष्ट करण्याकरिता जातात. रात्री 6-7 वाजेपर्यंत शेतातून येऊन घरचा सगळा स्वयंपाक वगैरे करून सगळ्यांना जीव घालून सर्वांच्या नंतर झोपतात. म्हणजे सर्व उठायच्या अगोदर उठणे आणि सर्वांच्या नंतर झोपणे, हे घरामध्ये एकनिष्ठेनं जी माऊली करते तिला घरातली खरी लक्ष्मी म्हणतात. तिला घरातली खरी लक्ष्मी म्हणतात. आणि अशा लक्ष्मीचा जो अपमान करतो, हे घरात जे गौरी गणपती जे आहेत ना आपल्या, आज हे उगच आपलं मांडायचं म्हणून नाही मांडायचं बरं. अधैर्य सूत्र. जो माणूस घरातल्या लक्ष्मीला म्हणजे पत्नीला, आपल्या बायकोला त्रास देतो, हे तुम्हाला खरं सांगू का माय बापा, आपली जी बायको आहे, आपली पत्नी जी आहे ना, घरामध्ये सर्वात मोठं प्रेम करण्याचं पात्र जे आहे ते नंबर 1 वर आई आहे. आणि आई नंतर जर तुमची आई जर कोण असेल, अहो, स्त्री ही क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत काळची माता आहे. हे विसरू नका, हे विसरू नका. जन्म देणारी आई तर आहेच, पण शेजेची कामिना ज्याला म्हणतात ना, ती क्षणाची पत्नी आहे माय बापा. तुमची आई तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नाही पुरू शकत, पण तुमची पत्नी जी आहे ना, पत्नी, एखादा पती जर खचला ना गमेर बाबा, एखादा पती जर का जीवनामधून त्याच्या सगळा निगेटिव्ह थिंकिंग जर सुरू झाली तर त्याला सावरणारी त्याची पत्नी असते. हवं, घाबरू नका, मी आहे. म्हणून अशा लक्ष्मीचा जर कोणी घरात अपमान करत असेल, त्याच्या घरची सुद्धा लक्ष्मी निघून जाते. हे पेताड जे आहेत ना, दारू पिणारे, हे खाताड पेताड जे लोक आहेत ना, हे तामसी भोजन करणारे जे आहेत, गणपतीचा मोदक खाणारा, मोद देणारा असतो, प्रसन्नता, शुद्ध शाकाहार घेणारा, जो शास्त्रानं तुम्हाला आहार निहित करून दिलाय ना, तो आहार घेणारा हा चित्तवृत्तीनं शांत असतो. पण जे मांस मदिरा भक्षण करतात, दारू पितात, मटण खातात, लोक लय विचित्र आहेत हो. काय सांगावं तुम्हाला, एखाद्या प्राण्याचा जीव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मग काही काही लोक म्हणत बा, मग आपण जर यायला खाल्लंच नाही तर हे वाढतील, त्याची चिंता तू नको करू. तू पाय, तू लय पसारा इसकलेला आहे भाऊ. आम्ही कोंबडे खाल्ले नाही म्हणजे लय वाढतील. तू लय शहाणा झाला का? तुला काही अरे मग कोरोनामध्ये तुला काही एवढा हुशार होता तू, पारा प्रकृतीचा याचा विचार करायला लागला. मग कोरोनामध्ये काऊन तडफडला का घरात एकटाच? लय डोकं चालवायचं नाही, कारण आपलं लय थोडी आहे बरं का. आपला प्रवास जो आहे ना 70-80 वर्षाच्या घरातला आहे. काही काही तर 50व्या वर्षीच जातात.
ते सकाळी चहा पेता पेता त्यांना खड्याकून आड्या घाला आणि खड्याकून वर गेले. मग मोकार त्याचा पराक्रम त्या पेपरला असतो. पाठीमागे त्यांच्या पाठीमागे एवढी लेकरं, एवढे नातरुंडन, एवढे पतरुंडन, एवढ्या भानगडीन. अरे तू बाबा, नाही काही लोक म्हणतात आमचं म्हातारं 120 वर्ष जगलं. 120 वर्ष? ते कधी हरिपाठाला गेलं नाही, कधी काकड्याला गेलं नाही, कधी कथेत येऊन बसलं नाही, कधी देवाच्या मंदिरात गेलं नाही. 120 वर्ष ते जगलंच कशाला? त्याच्या जागेवर 60-60चे 2 झाले असते. ज्याचा काही उपयोग नाही ना त्या राहूच नका बुवा. हे काय झालंय, मरणाची गर्दी झाली एक तर इथं पाहिजे चांगले माणसं. आणि तुम्ही जर असे अनाचारण काही करत असाल तर असे लोकच नको. माय बापा हो, तुम्ही माझ्या आहात म्हणून तुम्हाला बोलणं माझं काम आहे. अन्न शुद्ध पाहिजे, अधैर्य सूत्र. म्हणून ज्या घरामध्ये बाई, सासू आणि सुना दोघीही स्वयंपाक घराच्या जवळ आहे. सासू सुनेला सांगते बेटा अगं भाजीमध्ये असं असं कर, तसं तसं कर. आणि सून सुद्धा सासूला म्हणते हो 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 आई, हो आई. खेड्यापाड्यात आत्याबाई म्हणतात आपण, आत्याबाई हो हो काही हरकत नाही. असा जर खेळीमेळीचा कार्यक्रम असेल ना त्या घरात लक्ष्मी असते. सुनेनं सासऱ्याला सुद्धा जीव लावा बरं. ए सासऱ्या हो, सुना हो, ऐका. पूर्वीच्या काळामध्ये जर सासऱ्यानं सुनेला आवाज दिला किंवा सुनेनं सासऱ्याला आवाज दिला पूर्वीची, सासरा सुनेला म्हणायचा सुनबाई, ए सुनबाई. तर सुनबाई तेवढ्याच प्रेमानं म्हणायची जी मामनजी जी पूर्वीची. पण आता खतरनाक कार्यक्रम आहे. हो, म्हाताऱ्याला मरणाची भूक लागलेली असते आणि ते आवाज देतो सुनाला भूक लागली म्हणून. सुनबाई ही जी नाही म्हणत, अशी धावते. काय आहे काय आहे? अहो त्या म्हाताऱ्याचे 7तून 5 निघून जातात. ते म्हणे काय नाही काय नाही, याला मरणाची भूक लागली. नाही नाही काय नाही काय नाही काय नाही. सासू सुनेचं, सासऱ्याचं सुनेचं हे नातं जे आहे ना, हे ज्या घरात चांगलं असत तिथं लक्ष्मी आहे. ही घरामध्ये जी गौरी लक्ष्मीची तुम्ही बसवली ना आज, त्याचं कारणच ते आहे. अहो तुम्ही पेपरला टीव्हीवर बातम्या ऐकता वाचता, 4 कोटी रुपयाकरिता आपल्या सासऱ्याला मारून टाकणारी सून आहे, मर्डर करणारी. 4 कोटी जाऊ दे, लय झाला तो आकडा मोठा. 5-5 आणि 10-10 लाखासाठी माणसाला मारून टाकायला तयार झाले. एवढी नीतिमत्ता घसरलेली आहे. म्हणूनच तर ही गणरायाची कथा आपल्याला ऐकायची. कशासाठी? अधैर्य सूत्र. आणि घरातली माणसं जशी वागतात ना तसेच लहान मुलं वागतात. म्हणून तुम्हाला माझी कडक सूचना आहे, मी पहिल्या दिवसापासून द्यायला लागलो. कोणीही पाहुणा वगैरे घरात आल्यानंतर आपल्या मुलाचा अपमानजनक उल्लेख करू नका. मी तुम्हाला सांगतो, तुमचं लेकरू किती बंडपणा करत असेल तरी त्याला चांगलं म्हणा. एखाद्याला जर तुम्ही चांगलं म्हणत गेले ना, एक वेळ तरी ते विचार करता, अरे मला सगळेच चांगलं म्हणायला लागले, आपण चांगलं वागलं पाहिजे. या ठिकाणी लक्ष्मी आहे. तुम्ही लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे तुमच्याकडे लय पैसा दे बंडलं नोट आल्या म्हणजे तुम्ही लय लक्ष्मी तुमच्या घरी आली. नाही नाही नाही, फार चुकीची कल्पना आहे. नाही नाही नाही, तुमच्याकडे फार मोठमोठ्या गाड्या, फॉर्च्युनर बिर्च्युनर, मोठमोठे बंगले आले म्हणजे तुम्ही लयच चांगले झाले. अजिबात नाही. तुम्ही साध्या घरात झोपडीत जरी असाल, पण तुमच्या घरी जर तुमची संतती चांगली असेल तर संतती हीच संपत्ती आहे. हा, संतती हीच संपत्ती आहे. म्हणून अधैर्य सूत्र. सकाळी उठल्याबरोबर लेकरांना तुमचं दर्शन घ्यावंसं वाटलं पाहिजे, असं तुम्ही वागलं पाहिजे.
म्हणजे तुम्ही तुमच्या मायबापाचं दर्शन घेतलं पाहिजे. अहो तुम्ही तुमच्या लेकराला बंट्यान फंट्यान घंट्यान हे म्हणण्यापेक्षा तुम्ही देवाचे नाव तुम्ही स्वामी म्हणा. स्वामी समर्थ जे म्हटलं जात आहे ना, तुम्ही स्वामी म्हणा. बर, तुम्ही शुभ शकून तुमच्या मुलाकरिता चिंता. अहो आमच्या संतांनी कावळ्यावर रूपक केलं. उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाहू, पहिलं तो गे काऊ कोकताय. वा वा वा. म्हणून शुभ शकून जो आहे ना, शुभ शकून आपल्या मुलांच्या बाबतीत तुम्ही चांगलं म्हणा. हो चांगलं म्हणा. अदीर्घ सूत्रम. तिसरा गुण आहे आजच्या गौरीचं सांगतोय बर का. क्रियाविधिज्ञम. आपण काय करावं आणि काय करू नये याची जाण ज्याला आहे त्याला म्हणतात क्रियाविधिज्ञ. क्रियाविधिज्ञम. म्हणून आमच्या सगळ्या वारकरी संतांनी 18 म्हणजे 18 वारकरी संत, 44 क्रांतिकारी संत आहेत. एक मंसूर नाम के संत हो गए. वाह. कहे मंसूर मस्ताना, मैंने हक दिल में पहचाना, यही मस्तों का मैखाना, इसी के बीच आता जा. एक तर संत एवढे क्रांतिकारी आहेत ना माय बापाओ. क्रियाविधिज्ञम सांगतो बर का. एवढे क्रांतिकारी की त्यांनी सांगितलं की चल ओथे चलिए. पंजाबी भाषेत जिथे वसन सारे अन्ने, ना कोई साडी जात पछाणे, तेण कोई साणो म्हणणे. क्रांती फार मोठी. नको नको देवा, ए देवा, असे क्रियाविधिज्ञ असलेल्या संतांची सत्संगती आम्हाला दे. मी आजच्या महागणपतीच्या मातोश्री महालक्ष्म्या गौरी जी बसली ना तुम्ही जेवू घालताय ते सांगतोय. उत्साह संपन्नम अदीर्घ सूत्रम क्रियाविधिज्ञम व्यसनेश्व सक्तम. तुम्हाला व्यसन असलं पाहिजे बर का. तेव्हा चल वा वा महाराज लय चांगलं सांगितलं बा. बाकीचे सांगतात व्यसन सोडा, तुम्ही म्हणता व्यसन करा. व्यसन करा, पण ज्ञानाचं व्यसन करा, भक्तीचं व्यसन करा, शक्तीचं व्यसन करा, माझ्या भगवत नामस्मरणाचं व्यसन करा. जीवनामध्ये लक्ष्मीच लक्ष्मी. तुमचं दारिद्र्यच निघून गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. व्यसनेश्व सक्तम. हा महागणपती आहे काय? हा रांजणगावचा म्हणजे खरं ते मणिपूर. त्या क्षेत्राचं नाव तसं शास्त्रामध्ये मणिपूर आहे. परंतु माझ्या महागणपतीनं राक्षसाचा निपात करून देवांच्या, साधू संतांच्या, ऋषी मुनींच्या अंतःकरणाचं रंजन केलं. म्हणून तो रांजणगावचा तो माझा महागणपती टाळी वाजली पाहिजे माझ्या गणराया करता. आणि त्याच महागणपतीची आई आहे ही गौरी महालक्ष्मी. सकाळी उठून जो उगवत्या सूर्याला नमस्कार करतो त्याच्या जीवनातलं दारिद्र्य जातं, म्हणजे त्याच्याकडे लक्ष्मी येते. आपल्या घरातल्या महालक्ष्मीकडे जरा डोळे भरून पहा माय मावल्या. आजचा दिवसच लय गोड आहे. ते तुम्ही ते वर असे ते तोरण बिरण त्या करंज्या आहेत, पापड्या आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारचे केलेत ना तुम्ही त्या. काही काही माय मावल्या आमच्या एवढ्या खरंच सुगरणी आहेत. मी सुगरण शब्द वापरलाय. ते जे लटकवलं ना तुम्ही आता ते महालक्ष्मीच्या समोर, आणि ते गणपती बाप्पाच्या समोर किती छान दिसते मकर.
हे घरात बनवणारी बाईच आहे बरं का, बाईच करते वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ. सुगरण आहे. काय आहे, सुगरण नावाचा एक पक्षी आहे. तुम्ही आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये गंभीर बाबा जरा गांभीर्यानं तुम्ही त्या सुगरणीच्या त्या घरट्याकडे बघा. तो सुगरणीचा चिमणीचा खोपा जो आहे ना, अरे बापरे, वा 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 वा, लयच गोड आहे. ते असं एक 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 गवताचं ते आणते काडी, याच्यात अशी करून असं करून हे करून अशा पद्धतीनं ती बनवते ना. आणि तिचं एंट्रन्स जे असतं ना ते खालून असतंय. आणि काटेरी बाबळीच्या झाडाला असेल किंवा असं पाणी साचलेलं आहे त्याच्यावर तरंगती जी आहे ना, असा तो झुलता बंगला असतो तिचा, झुलता बंगला. आणि ते खालून असं गोल असतं पहा, आतून एंट्रन्स खालून गोल, म्हणजे तो तिचा मेन जो एंट्रन्स हॉल जो आहे ना तो असतो. काय हुशार आहे होती सुगरण. तुम्ही जे बनवले ना आज सुंदर सुंदर पदार्थ, तुम्ही त्या सुगरणी सारखेच आहात, त्या पक्षासारखे. घरामध्ये सासू सुनेचं जर कॉम्बिनेशन चांगलं असेल ना, त्या घरामध्ये लक्ष्मी आहे बरं. नाही तर वस 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 काही काम ना करणार नाही. म्हातारी लगेच बाहेर जाणार आणि 2-4 म्हाताऱ्या गोळा करणार गल्लीतल्या, आणि काही नाही, काही ते हरिपाठ म्हणणार नाही, काही देवाचं नामस्मरण नाही. असे इकडं तिकडं पाहतील, असे डोळे करतील, कानाला कानं लावतील, ऐकू तर येत नाही, तोंडात दाताचा पत्ता नाही. मरणाचा थोका उडायला लागलाय, पण कोणाचं लावतील तिथं घरानं, सुनाचं. तिच्या कानाला, हा तू आपली म्हणून तुला सांगते, अख्ख्या दुनियाला सांगत बसते, पण हिला म्हणते कोणाला सांगू नको, तू आपली. आणि मग सुन तुला काय सांगू, अशी बाई अशी खाते, काय बोलते, काय मेहनत. अहो, आपल्या सुनेचं, घरातल्या लक्ष्मीचं बाहेर जर तुम्ही निंदा वचन करत असाल, तुमच्या घरातली ती लक्ष्मी आहे, तिची बाहेर निंदा करू नका. आपल्या घरात झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा, हेच तर आज शिकायचं आपल्याला. म्हणून चुकू नये. आणि काही काम धंदे नसतात. ओट्यावर आपल्या 2-4 म्हाताऱ्या आणि 2-4 म्हातारे पलीकडं, हे खेड्यातले CCTV कॅमेरे आहेत. बरं का. इकडून गाडी आली असं, इकडून तसं गेलं तसं, ते म्हातारे असे चौकाच्या, अरे कोणतं फोरकत कच्छ काय आपलं काय, अरे तुला करायचं काय बाबा, मुकाड्याला भाकर काय, बस याच्या कुसाबत्या कर, त्याच्या निंदा कर, आख्या गावाचे उकंडे उकरीत हिंडतील. म्हणून म्हाताऱ्या माणसांना सुद्धा मी सांगतो, सकाळी उठल्याबरोबर काकड आरती करा, नंतर माझ्या गणराज गणपतीचं स्मरण चिंतन करा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा भजन करा, अमृतानुभव चांगदेव 65 वाचा. हरिविजय आहे, खेड्यापाड्यामध्ये सुंदर पोथ्या सुरू असतात. हरिविजय आहे, रामविजय आहे, पांडव प्रताप आहे, मूलस्तंभ आहे, काशीखंड आहे. अहो किती सुंदर ग्रंथ आहेत. हे सगळे ग्रंथ वाचा ना ऐका, चौकशा करू नका. दुसऱ्याची निंदा करणं हे महापाप आहे, लक्षात ठेवा. आपली जर कोणी अशी निंदा करायला लागलं तर आपल्याला बरं वाटेल का? म्हणून सासाईनं सुनेचं कौतुक, आणि सुना सुद्धा बाहेर गेल्यावर पाणी आणायला गेल्या, कुठं काही 2-3 जणी बसल्या, आपल्या सासूच्या कुटाळक्या करू नका. तुम्ही उलट हे म्हणा की मी काय पुण्य केलं होतं काही माहित नाही बाई, पण मला सासू फार चांगली भेटली. ती कोणती तरी त्या सासूला सांग की तुमच्या माघारी तुमची सुनबाई तुमचं चांगलं वर्णन करत होती. ती सासू म्हणाल खरंच मै सून जी आहे ना, हो लक्ष्मी सारखी आहे, हो लक्ष्मीच आहे. म्हणून सासू सुनांनी कसं वागावं हे आज या ज्या महालक्ष्म्या, ही गौरी, महागौरी आणि महालक्ष्मी, बरं याचा इतिहास आहे फार मोठा. हे आमच्या महागणपतीशी जोडलेला इतिहास आहे. काय आहे की राक्षस मंडळी जी आहे ही फार चतुर आहे. राक्षसाचे डोके लय चालतात.
तुम्ही ते टीव्ही मध्ये पाहता ना ते अकराळ बिकराळ ओम ब्रह्मदेवाय नमः आवाजही द्यायचे रे भारी. पण एवढं हसायची काय गरज आहे? अहो राक्षसच ते. ती अकराळण विकराळण. अहो ज्याला कुठलाच संस्कार नाही, ज्याला कुठं कसं हसावं आणि कसं बसावं हे कळत नाही, तो राक्षस. मी तुम्हाला हसायचं सांगितलं बुवा, पण तुम्ही गालातल्या गालात हसा. हसा ना, इथं तुम्हाला हसायला फुल परमिशन आहे. तुम्ही तुमच्या घरात गालातले गालात हसा. मी तर म्हणतो सुनानं सासूगड पहा, खुदकून हसा. सासून सुनागड पहा, अगदी गोड हसा. नाही तर तिच्या तोंडात नाही दात आणि मी हसायचं सांगितलं सुनागड पाहिलं असं नका हसू, घाबरल ती. नातरुणागड पाहून तर हसूच नका. तसं एकदम शांत स्मित हास्य करा. रस्त्यानं जाताना ना कमी नका स्माईल देऊ, नाही तर पुन्हा अवघड व्हायचा कार्यक्रम. समोरचं म्हणले हसायलाच करू बाबा. प्रसन्न हे रांजणगावच्या माझ्या महागणपतीच्या समोर जे महाभयानक अशा प्रकारचं जे संकट होतं ना, तो 3ही लोकांवर त्यानं कब्जा केला होता. त्याचं नाव होतं त्रिपुरासुर. म्हणून त्या रांजणगावच्या गणपतीचं वर्णन आहे. रांजण गावचा गणपती, रांजण गावाला गावाला महागणपती नांदला माझ्या रांजण गावाला. वा रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा लागला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोपे. पुत्र गणपती गणपती पुत्र जायाला धावला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. त्रिपुराचा नाश केला गणयेतीची राहिला. त्रिपुराचा नाश केला गणयेतीची राहिला. दहा सोंडाचा सोंडाचा विसा पूजाचा शोभला. दहा सोंडाचा सोंडाचा विसा पूजाचा शोभला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा लागला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. त्रिपुरासुर नावाचा जो राक्षस भगवान भोलेनाथ शिवशंभूची आराधना केली. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. तो भगवान भोलेनाथाची अशी साधना करू लागला, उग्र तपश्चर्या करू लागला
आणि या उग्र तपश्चर्याचा परिणाम भगवान प्रसन्न झाल्यानंतर त्याला अशा काही शक्ती प्रदान केल्या. कारण हा त्रिपुरासुर नावाचा राक्षस हा भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर होता. आणि म्हणून एवढ्या शक्ती प्रदान केल्या माझ्या भगवान भोलेनाथानं. पण सगळ्या शक्ती मिळाल्यानंतर मग मात्र तो उन्मत्त झाला. माणसाचा स्वभाव आहे, एखादी गोष्ट प्राप्त होईपर्यंत असं काही तो दाखवतो, विनम्रता दाखवतो, प्रेम दाखवतो, काहीतरी आपल्यामध्ये एक आगळीक वेगळी काय अशा पद्धतीची भावना दाखवतो. पण एकदा का ती वस्तू प्राप्त झाली ना बांधवांना, मग मात्र तो त्याच्या मूळ स्वभावावर येतो. बस त्रिपुरासुराच्या बाबतीमध्ये हेच झालं. याचं नाव त्रिपुरासुर का? याचं कारण आहे. तुम्ही सकाळी सकाळी गायत्री म्हणत असताना तीनही लोकांचा उल्लेख आहे. ओम भूम भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तीन लोक आहेत ते, त्याला त्रिपुर असं नाव आहे. एक भू, भुवः आणि स्वः, म्हणजे आताच्या आपल्या भाषेमध्ये स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तीनही भुवनामध्ये भगवान भोलेनाथ शिवशंभूच्या कृपा आशीर्वादानं, कृपा प्रसादानं ज्याला फार मोठं वरदान मिळालं तो त्रिपुरासुर मात्र उन्मत्त झाला. आणि ज्या वेळेला राक्षस उन्मत्त होतात ना, त्यावेळेला जिथं जिथं काही शुभ कार्य चाललेलं असतं, चांगलं जिथं आहे, त्याचा विध्वंस करायचा ते प्रयत्न करतात. ज्या ज्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचे अन्न सत्र सुरू आहे, ज्या ठिकाणी यज्ञ विधान सुरू आहे, पूजा विधान सुरू आहे, त्या ठिकाणी हा उपद्रव निर्माण करू लागला हा त्रिपुरासुर. अहो, एवढी मोठी कृपा झाली त्याच्यावर माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभूची. त्याला तीन प्रकारचे भुवन तयार करून दिले. एक सोन्याचं भुवन तयार करून दिलं, एक चांदीचं भुवन तयार करून दिलं आणि एक लोहाचं म्हणजे लोखंडाचं भुवन तयार करून दिलं. मोठ्या आनंदाने या त्रिपुरासुरानं त्यामध्ये राहायचं असतं, आनंद घ्यायचा होता. पण नाही, एवढी दुर्बुद्धी सुचली त्याला. त्यानं जिकडं तिकडं जिथं शुभ आहे त्या ठिकाणी विध्वंस करायला सुरुवात केली. 12 नावं घेतली माझ्या भगवान शिवशंभूंनी गणराज गणपतीची. परिणाम माझा हा महागणाधिपती महागणेश महागणपती प्रगट झाले. आज्ञा पिताजी, हे महागणेश जा, त्रिपुरासुर नावाचा राक्षस माजलेला, या राक्षसाचा निपात कर. निघाले महागणेश. सगळीकडे त्राहिमाम 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 अशी अवस्था निर्माण झाली. भक्त घाबरल्या गेले, ऋषीमुनी घाबरल्या गेले आणि ते देवाचा धावा करू लागले. हे भगवान भोलेनाथ शिवशंभो, आम्हाला वाचवा देवा, आम्हाला वाचवा, आम्हाला कुणी नाही वाचवणार. उपद्रव काही थांबेना. शेवटी भगवान शिवशंभूंनी निर्णय घेतला की आपणच आता त्याला मोठं केलं. जसं भस्मासुराला आशीर्वाद दिला होता, तो भस्म आणायचा
पण शेवटी चिताभस्मच मिळेना. चिताभस्मालेप श्रेयपिनरुकोटी परिकर अमांगल्यम शीलम. देवा नाही मिळत आता, बस ठीक आहे, तुला मी आशीर्वाद देतो, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तोच बसतो. त्याचा दुष्परिणाम असा झाला की या भस्मासुरानं आपल्या आई साहेबावर, भगवती जगदंबेवर, पार्वती मातेवर वाईट नजर ठेवून भगवान भोलेनाथाच्याच डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला. माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभूंनी भगवान श्री विष्णूचा धावा केला. भगवान श्री विष्णू परमात्मा मोहिनीच्या रूपामध्ये प्रगट झाले आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे ते नृत्य करत त्याला नाचण्यामध्ये असं मग्न केलं. आणि शेवटी असा 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 करत त्या मोहिनीनं आपलाच हात आपल्या डोक्यावर ठेवला, त्या भस्मासुरानं आपल्या डोक्यावर ठेवला आणि क्षणात भस्म झाला. म्हणजे भगवान भोलेनाथानं आशीर्वाद दिला, त्याचा दुरुपयोग तो राक्षस करू लागला. त्रिपुरासुराच्या बाबतीमध्ये हेच. या त्रिपुरासुरानं त्रिपुर सुंदरी नावाची जी भगवती जगदंबा आपली आई आहे, या त्रिपुर सुंदरीवर वाईट नजर ठेवली. बघा, तुमची दृष्टी जर चांगली असेल तुम्हाला यश हे नक्की येत. लक्ष्मी स्वयं यात निवास येतो. हा राक्षस मारायचाच कसा, हा मोठा प्रश्न पडला माझ्या भगवान भोलेनाथाला. कारण भगवान भोलेनाथांनी वरदान देणं भोलेनाथाच्या हातात, पण मारणं फार कठीण होतं. करावं काय? शेवटी अंतरस्फूर्ती झाली आणि भगवान भोलेनाथ शिवशंकरांनी जे आपण आता दररोज स्तोत्र म्हणतो, ओम प्रणम्य शिरसा दैवम, स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयोकामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं. हात जोडा. नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं. 12 नावं घेतली माझ्या भगवान शिवशंभूंनी गणराज गणपतीची. परिणाम माझा हा महागणाधिपती महागणेश महागणपती प्रगट झाले. आज्ञा पिताजी. ए महागणेश, जा, त्रिपुरासुर नावाचा राक्षस माजलेला, या राक्षसाचा निपात कर. निघाले महागणेश. महाभयानक रणगंधन त्या ठिकाणी सुरू झालं. दीन 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 त्राहिमाम त्राहिमाम. जणू काही हे आनंद ब्रह्मांड एकमेकांवर आदळतात का काय अशा अवस्था निर्माण. महागणाधिपती महागणेश आपल्या त्या रौद्र रूपामध्ये प्रगट झाले. तो शुंडादंडू 20 हात निर्माण झाले माझ्या महागणाधिपती महागणेशाला. रांजणगाव निवासी माझ्या भगवंता. आणि एक सोंड नाही, 10 सोंडा. 10 सोंडा आणि 20 हात. आणि अशा पद्धतीनं फुत्कार सुरू झाला. त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचं ते महाभयानक सैन्य. ते सैन्य सगळीकडे अकांड तांडव, सगळीकडे महाभयानक प्रलयंकारी अवस्था निर्माण झाली.
अस्त्र शस्त्रांचा मारा सुरू झाला. माझ्या महागणपती बाप्पानं एकूण काही अस्त्र सोडावेत. त्रिपुरासुरानं त्या अस्त्रांचा नायनाट करावा. आणि मग शेवटचा उपाय माझ्या गणराज गणपतीने 20ही सोंडांनी अशा प्रकारे हाहाकार केला की जेवढं काही त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचं सैन्य होतं, सगळ्या सैन्याचा निपात. पहिले सेनापती मारले, महत्वाचे जे काही शिरोधारी असणारे येऊन ठेवते ते मारून टाकले, आणि मग समोर एका एका पुराचा नाश करत जे त्याच्यासाठी मोठमोठाले भवन तयार केले होते त्याचा माझ्या महागणपतीनं नाश केला. स्वर्गामध्ये देव सगळे पुष्पवृष्टी करण्याकरिता सिद्ध झालेले आहेत. देवांनी दोन्ही हात वर केले, तुम्ही दोन्ही हात वर करा. अशा पद्धतीनं सगळेजण सिद्ध झाले आणि जयघोष करायला लागले. बोलिये महागणपती भगवान की. आणि मग गणपती बाप्पानं एक अतिशय तीव्र प्रखर अस्त्र सोडलं आणि एका क्षणामध्ये त्या त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करून टाकला, निपात करून टाकला. सर्व देवांनी फुलांचा वर्षाव केला माझ्या गणपती बाप्पावर आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्रिपुरासुर मारल्या गेला, त्रिपुरासुर मारल्या गेला. मेला मेला त्रिपुरासुर मेला. माझे भगवान शिवशंभू प्रसन्न झाले. दोन्ही हात जोडून महागणपती आपल्या पित्याला शिवशंभू भगवंताला प्रणाम करतात. गणपती म्हणजे सर्व गणांचा अधिपती. सेनापती कार्तिक स्वामी आहेत, पण गणांचे अधिपती महागणपती आहेत. ते अगोदर गणपती होते, पण त्रिपुरासुर नावाचा राक्षस मारला. माझ्या भगवान भोलेनाथांनी सांगितलं, जय हो, वा वा, ए त्रिपुर मध्ये महागणपती तुम्हारी जय हो. अहो, मुलानं जर चांगलं कर्तृत्व जर केलं, बापाला आनंद होणार नाही यामध्ये काही आश्चर्य आहे? त्रिपुरारी वधे म्हणजे त्रिपुरारी नावाच्या त्रिपुर नावाच्या राक्षसाचा वध केला ते रांजणगावचे महागणपती. एकदा सर्वांनी जोरदार हात जोडून टाळ्या वाजवून जयघोष करा. बोलिये रांजणगाववाले महागणपती भगवान की. हे आपलं उजवं अंग जे आहे, या उजव्या अंगामध्ये अनेक प्रकारच्या शक्तीचा संचार असतो. म्हणून एखादं काही दान करायचं असेल, उजव्या हाताने दान करा, उजव्या बाजूला बसा, उजवीकडून सगळं काही करा. माझ्या महागणपतीची सोंड उजवी आहे. सोंड उजवी असणं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही उजवं आहे ना, म्हणजे जे शुभ आहे ते सगळं आनंदानं करण्याची क्षमता माझ्या महागणपतीमध्ये आहे. तुम्ही रांजणगावच्या गणपतीच्या दर्शनाला गेले असाल, जर गेले नसाल तर दर्शनाला जरूर जा. फार सुंदर असं रांजणगावचं ते मंदिर आहे. पुणे आणि नगर या रोडवर शिरूरच्या अलीकडे. नगरहून जर येत असाल तर शिरूरच्या समोर, पुण्यावरून जर तुम्ही जात असाल तर शिरूरच्या अलीकडे रांजणगाव नावाची अतिशय गोड नगरी आहे. वास्तविक ते मणिपूर आहे. मणिपूर या शब्दाचा अर्थ असा आहे, जसं चिंतामणी हा सर्व चिंतांचा नाश करतो, पण आपलं जे मन आहे, मन, या मनाला भगवंतानं स्वतःची विभूती सांगितलेली. इंद्रियाणाम मनश्चास्मि भूतानाम अस्मि चेतना.
म्हणून तुमच्या मणिपुरामध्ये, मणिपूर या शब्दाचा दुसरा अर्थ बेंबीच्या ठिकाणी, म्हणून बेंबीमध्ये सुद्धा हिरा आहे माझ्या गणरायाच्या. ती मूर्ती अतिशय सुंदर आहे. रांजणगावचा जो महागणपती आहे ना, अतिशय सुंदर आहे. आपल्या बेंबीमध्ये, आपल्या नाभीमध्ये मणिपूर नावाचं एक चक्र आहे. आणि या मणिपूर नावाच्या चक्राच्या द्वारेच आपलं उदरभरण असतं. म्हणून आईच्या पोटामध्ये ज्या वेळेला बाळ असतं ना, त्यावेळेला जी नाळ असते, नाळ, ही नाळ या मणिपूर चक्राशी म्हणजे बेंबीशी जोडलेली असते. रांजणगाव या शब्दाचाच अर्थ असा आहे, एकतर त्रिपुर नावाच्या राक्षसाचा वध करून सर्व देवदेवतांचं रंजन करणारा असा रंजनपुरीचा, पूर म्हणजे गाव, म्हणून ते रंजनगाव पासून रांजणगाव असा शब्द आहे. फार गोड, अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे. मूर्ती सुद्धा अतिशय छान आहे. त्याचं वर्णन केलेलं आहे. बाई रांजण गावचा बाई देव गणपती. अगदी थोडक्यात ऐका. बाई रांजण गावचा देव महागणपती. दहा सोंडई हाती जणू मूर्तीला म्हणते. गजा घाली तो आसन डोळा घालीत दिसन. गजा घाली तो आसन डोळा भरून दिसन. सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधोणी किरण. किती गुण गाण गाव किती गाऊ मी कीर्ती. टाळे. बाई रांजण गावचा देव महागणपती. अरे पुण्याईचं दान घ्यावं वंजळ बसा. पुण्याईचं दान घ्यावं वंजळ बसा. अष्टविनायक तुझा महिमा गजा. अष्टविनायक तुझा महिमा गजा. अष्टविनायक तुझा. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. अष्टविनायक तुझा महिमा गजा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी जा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी. अष्टविनायक तुझा महिमा गजा. अष्टविनायक तुझा महिमा गजा. अष्टविनायक तुझा. दोन्ही हात वर करा. बोलिये महागणपती रांजणगाव भगवान की. म्हणून एक नाव मणिपूर. आता हे ठिकाण एवढं गोड आहे. या ठिकाणची मूर्ती ही विलोभनीय आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही गणराज गणपतीला, महागणपतीला आपल्या मनातली इच्छा बोलून जर दाखवली तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणजे तुमच्या इच्छेला पावणारा हा महागणपती आहे.
या ठिकाणी अनेक भक्तांना आलेले अनेक प्रकारचे अनुभव आहेत. अनुभव यासाठी कारण हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. उजव्या सोंडेचा गणपती हा सर्व शुभ देणारा असतो. कारण हा उजवा हात जो आहे ना आपला, हे आपलं उजवं अंग जे आहे, या उजव्या अंगामध्ये अनेक प्रकारच्या शक्तीचा संचार असतो. अनेक प्रकारच्या. म्हणून एखादं काही दान करायचं असेल, उजव्या हाताने दान करा, उजव्या बाजूला बसा, उजवीकडून सगळं काही करा. माझ्या महागणपतीची सोंड उजवी आहे. सोंड उजवी असणं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही उजवं आहे ना, म्हणजे जे शुभ आहे, ते सगळं आनंदानं करण्याची क्षमता माझ्या महागणपतीमध्ये आहे. या ठिकाणी जेवढे जेवढे काही भक्त जातात, अनेक भक्तांचे अनेक अनुभव आहेत. सर्व शक्तिमान असा हा महागणपती. एक भक्त महागणपतीच्या, आता ते फार मोठं त्या ठिकाणी गेट तयार केलेलं आहे. मोठा समोर जो काही महाद्वाराचा तो तुम्ही गेल्यानंतर जे दिसतंय, रांजणगाव महागणपती असं लिहिलेलं आहे. एक भक्त रोगानं पिडलेला होता. सगळ्या अंगावर त्याच्या मोठ्या व्याधी निर्माण झालेल्या होत्या. असं वाटत होतं की हा आता जाणार, मृत्यूशय्येवर पडलेला आहे. महागणपतीच्या समोर गेल्यानंतर दोन्ही हात जोडले. त्या भक्तानं सांगितलं, हे गणराज गणपती, हे रांजणगाव निवासी माझ्या परमात्म्या, हा माझा देह जो आहे ना, हा तुझ्या करता अर्पण आहे. माझ्या जीवनामध्ये जे जे काही मी भोगले ना, बस आता हे सगळं मी तुझ्या चरणी अर्पण करतोय. माझा देह सुद्धा तुझ्या चरणी अर्पण करतो. आणि त्या दिवशी सकाळच्या मंगलमय पवित्र अशा वेळेला समोर असलेल्या हिरव्यागार अशा त्या फुललेल्या वातावरणात त्यांना 21 दुर्वा जे आहेत, दुर्वा आपल्या शरीरामध्ये असलेल्या अनेक प्रकारच्या व्याधी नष्ट करण्याचं फार मोठं साधन आहे. म्हणून गणपतीला त्या दुर्वा पाहिजे. बाकीच्या लोकांना एखादा ब्राह्मण किंवा एखादा पुजारी तोंडावर पाणी शिंपडतोय असं दिसलं, पण बांधवांनो, माझ्या माता भगिनींनो, त्या म्हातारीला आपल्या त्या अंधुक नजरेमधून उजव्या सोंडेचा रक्तवर्ण लाल बुंद असलेला हा महागणपती रांजणगाववाला, हा जणू काही मला आशीर्वाद देतो आहे. अशा प्रकारचा अनुभव आला आणि तिचं अंग शहारलं गेलं. त्यानं त्या दुर्वा काढल्या आणि गणपती अथर्व शीर्षामध्ये वर्णन आहे, रक्तपुष्पम रक्तांगम रक्तवर्णम रक्तपुष्पैः सुपूजितम भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम. लाल फुलं आणि दुर्वा मोठ्या एकाग्र चित्तानं आणि प्रसन्नतेनं माझ्या रांजणगावच्या महागणपतीला तो भक्त वाहत गेला. त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर ज्या व्याधी होत्या, मानसिक व्याधी होत्या, त्या सगळ्या व्याधीचा निपात झाला. नष्ट झाले सगळे रोग आणि मोठ्या प्रसन्नतेनं गणपती बाप्पाच्या चरणावर तो नतमस्तक झाला. महागणपती बाप्पाची सदैव सेवा करत राहिला. पुत्रवान भवती, यशोवान भवती, भक्तिवान भवती. छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये, पेशव्यांच्या काळामध्ये, पेशव्यांनी सुद्धा त्या ठिकाणी, माधवराव पेशवे आहेत,
तुम्ही जो शब्द ऐकलाय रमा माधव रमाधवा, हा रमाबाईचं वृंदावन ज्या ठिकाणी ज्या गणरायाची तिने काल कथा तुम्हाला सांगितली, पेशव्यांनी सुद्धा गणरायाची फार मोठी सेवा केली. अनेक भक्तांचे अनेक अनुभव आहेत. हा कमलासनी आहे. कमल जे आहे ना, कमळाचा स्वभाव आहे ते उगवतं चिखलामध्ये, पण पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याला लागत नाही, चिखल लागत नाही. कमलासनी असलेला असा हा रांजणगावचा महागणपती खूप मोठी कृपा अनेकांवर केलेली आहे. इतिहास फार मोठा आहे त्याचा. भगवान महागणपतीचा हा इतिहास तुम्ही जसं जसं काही शास्त्र वाचाल, गणेश पुराणामध्ये, मुद्गल पुराणामध्ये याचे अनेक दृष्टांत आहेत, अनेक अनुभव आहेत. एक म्हातारी बाई वाकलेली होती. अंगम गलितम पलितम मंडम दशन विहीनम जातम तुंडम रांजणगावच्या माझ्या गणरायाच्या समोर आली. काही नाही, कोणी नव्हतं. परिवार सगळा संपलेला आहे. अतिशय दुःखी अंतःकरणानं ती म्हातारी माझ्या गणरायाच्या दारासमोर आली. दारासमोर आज जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे हत्ती दिसतील. त्या काळामध्ये जिवंत हत्ती त्या ठिकाणी असायचे. हिच्या तोंडामध्ये एकच शब्द असायचा, ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः. वाकलेली, झुकलेली, थकलेली म्हातारी माझ्या रांजणगावच्या महागणपतीच्या समोर हात लटलट 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 कापतो आहे. हातातली काठी, कमरेमध्ये वाकलेली म्हातारी, डोळ्यामधून घळाघळा अश्रूंच्या धारा. आणि माझ्या महागणपतीकडे, माझ्या भगवंताकडे, गणरायाकडे ज्या वेळेला तिनं डोळे भरून पाहिलं, डोळ्यानं तर तिला फार काही दिसत नव्हतं. डोळ्याची खाचड झालेली होती. पण वाकलेल्या अवस्थेमधूनच तिनं खाली डोकं करून साष्टांग प्रणिपात केला. हे गणराज गणपती बाप्पा, हे महागणपती, माझं तर आयुष्य सगळं संपलेलं आहे. देवा, बस आता तुमच्या चरणावर मला विसावा घ्यायचा आहे. धाडकन खाली पडली. खाली पडल्यानंतर कोणीतरी तोंडावर पाणी मारावं, असे तुषार यावे, असा तिला एक अनुभव आला. आणि अनुभव आल्यानंतर तिनं ज्या वेळेला डोळे उघडले, अतिशय सुंदर अशा प्रकारची एक मूर्ती, सोळ नेसलेला आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारे तो पेहराव आहे. एका पुजाऱ्याच्या ब्राह्मण वेशामध्ये हातामध्ये असलेलं जे काही पात्र आहे, त्या पात्रानं दुर्वांनी तिच्या तोंडावर ती मूर्ती पाणी शिंपडत होती. किलकिले डोळे करून तिनं वर पाहिलं. बाकीच्या लोकांना एखादा ब्राह्मण किंवा एखादा पुजारी तोंडावर पाणी शिंपडतोय असं दिसलं. पण बांधवांनो, माझ्या माता भगिनींनो, त्या म्हातारीला आपल्या त्या अंधूक नजरेमधून उजव्या सोंडेचा रक्तवर्ण लाल बुंद असलेला हा महागणपती रांजणगाववाला हाच जणू काही मला आशीर्वाद देतो आहे, अशा प्रकारचा अनुभव आला. आणि तिचं अंग शहारलं गेलं. दोन्ही हात जोडले अंतःकरणपूर्वक, हे गणराज गणपती, हे महागणपती रांजणगाव आले. बाबा, जीवनामध्ये जर काही माझ्या चुका झाल्या असतील बाबा, मला क्षमा करा. माय बापा हो, तुम्ही जरूर रांजणगावच्या महागणपतीला जा. तिथलं व्यवस्थापन एवढं सुंदर आहे, तिथली माणसं एवढी गोड आहेत. मी स्वतः अनेक वेळा दर्शनाला गेलो. उजव्या सोंडेच्या या महागणपतीची आराधना आणि प्रदक्षिणा जर घातली, पाठीमागे जाऊन थोडस थांबा, आपले दोन्ही कान धरा
अशा पद्धतीनं हात करून जर कान धरले आणि 5 वेळा 7 वेळा किंवा 11 वेळा अशा उंच उड्या मारून गोल गोल रिंगण जर माझ्या गणरायाच्या प्रदक्षिणेमध्ये आपण केलं, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या अडी अडचणी जे काही असेल, मनामध्ये फक्त श्रद्धा पाहिजे, अंधश्रद्धा नको, श्रद्धा हवी. ऐसे निभो सकळू जगडंबर निखिळू श्रद्धेचाची केवळ ओतला असे. ज्ञानेश्वरी अध्याय 17. तुम्ही श्रद्धेनं माझ्या रांजणगावच्या भगवंताच्या समोर नतमस्तक व्हा. तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आज रांजणगावचा महागणपती आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठसवलाय, बाणवलाय. उद्या आणखी पुढचा जो अष्टविनायकामधला गणराज गणपती बाप्पा आहे, त्या गणरायाच्या चरणी आपण नतमस्तक होणार आहोत. एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. माझ्या रांजणगाव महागणपतीच्या चरणी नतमस्तक व्हा आणि दोन्ही हात वर करा. मोठ्या प्रेमानं असे हात हलवा. नम पार्वती पतये हर 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 महादेव. बोलिए रांजणगाव वाले महागणपती भगवान की. अपने अपने माता पिता पंढरीनाथ भगवान सब संतन की. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकरास माऊली की. आजची कथा अतिशय सुंदर झाली. गौरींविषयी आपल्याला अतिशय छान अशी माहिती आजच्या कथेमध्ये मिळाली. तुम्हाला माहिती आहे का की गणपती या शब्दाची जर फोड केली तर गण म्हणजे इंद्रिय आणि पती म्हणजे आपलं मन. म्हणजेच या इंद्रियांना ताब्यात करणारं मन हे किती स्थिर असावं याचं वर्णन गणपती या शब्दामध्ये केलं आहे. आपण गणपती बाप्पाला पूजेचं प्रथम स्थान देतो. त्यामागेही हीच भावना आहे की मन अतिशय स्थिर करून आपल्या कामांवरती लक्ष केंद्रित करा. चला तर आपणही आपलं मन गणपती बाप्पाच्या चरणी स्थिर करूया आणि आजच्या कथेमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत बघत राहा तुमच्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. जय जय रामकृष्ण हरी. अरे बाबा, तुम्हाला जर माझा विघ्नेश्वर पाहायचा असेल तर ओझर नगरीमध्ये जा. डोळे भरून माझ्या विघ्नेश्वराकडे बघा. त्याचा शोध घ्यायचा आहे ना तुम्हाला. ओझर म्हणजे काय? हा तुमचा देह म्हणजे ओझर आहे आणि तुमच्या आतमध्ये जो तुमचा श्वासोच्छ्वास चाललाय ना, तो विघ्नेश्वर गणराज गणपती आहे. बरं, ज्याला आपल्या या देहरूपी ओझरामध्ये आत्मारूपी गणपतीचं विघ्नेश्वराचं दर्शन झालं, त्याच्या जीवनातले सगळेच्या सगळे विघ्न निघून गेले. सगळा आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला.